चला, मुंबईतल्या शिक्षकांच्या आणि भटक्या कुत्र्यांच्या वादाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. मुंबईतल्या शिक्षकांना आता शिकवण्यासोबतच शाळेत भटक्या कुत्र्यांना येऊ नये म्हणून लक्ष ठेवण्याची एक नवी जबाबदारी दिली आहे. आणि यामुळेच शिक्षक संघटना चांगल्याच संतापल्या आहेत. तर सगळ्यात पहिलं, हा नवीन आदेश आहे तरी काय? म्हणजे बघा, शिक्षण निरीक्षकांनी एक आदेश काढलाय की शिक्षकांनीच शाळेच्या आवारात भटक्या कुत्र्यांना रोखण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून काम करायचं. आणि यामागं न्यायालयाचा एक जुना आदेश आहे, जो सांगतो की शाळा आणि हॉस्पिटलसारख्या जागा या भटक्या कुत्र्यांपासून मोकळ्या हव्यात. दुसरी गोष्ट, शिक्षक संघटना याचा विरोध का करतायत? बरं, महाराष्ट्र प्रोग्रेसिव्ह टीचर्स असोसिएशनचं म्हणणं अगदी स्पष्ट आहे. ते म्हणतात की स्वच्छता आणि भटक्या प्राण्यांवर नियंत्रण ठेवणं हे मुंबई महानगरपालिकेचं म्हणजे BMCचं काम आहे, शिक्षकांचं नाही. त्यांच्या मते हे काम म्हणजे शिक्षकांच्या प्रतिष्ठेचा अपमान आहे आणि त्यांच्यावर नको त्या कामाचा बोजा टाकण्यासारखा आहे. आणि तिसरं, या सगळ्यावर प्रशासन काय म्हणतंय? शिक्षण निरीक्षक मुश्ताक शेख यांनी सांगितलं की ते फक्त न्यायालयाच्या आदेशाचं पालन करतायत. हो, त्यांनी हे मान्य केलंय की यामुळे शिक्षकांवरचा ताण नक्कीच वाढतोय, पण त्यांनी हेही स्पष्ट केलंय की शिक्षकांनी फक्त BMC सोबत बोलायचं आहे, स्वतः जाऊन कुत्र्यांना पकडायचं नाहीये. थोडक्यात काय, तर हा वाद आहे शिक्षणाची मुख्य जबाबदारी विरुद्ध न्यायालयाच्या आदेशामुळे आलेली प्रशासकीय कामं.